नमस्कार मंडळी. तर बघा सगळेजण कसे आहात, सगळेजण छान असाल. तर बघा मंडळी, आज तुम्हाला सांगतो आजचा दिवस आमचा कसा गेला ते सांगू का. तर बघा मंडळी, आता आम्ही जॉबवरून आलो होतो. जॉबवरून आल्यानंतर आम्ही काही 2-3 व्हिडिओची शूटिंग केलो, काही इंस्टावरती टाकलो, काही यूट्यूबवरती टाकण्यासाठी व्हिडिओची शूट केलो. आणि त्यानंतर बघा तुम्हाला दाखवतो मी आमचा घरचा देवारा. तर मंडळी, हे आमचा घरचा देवारा. तर मंडळी, हे आमचा घरचा देवारा. त्यानंतर बघा मंडळी, हे आमचं भाड्याचं रूम आहे. आणि आता पल्लवीचं काम चालू आहे. आता झाडून वगैरे संध्याकाळची तयारी करायचं. तर आणि संध्याकाळची तयारी, संध्याकाळची स्वयंपाक. आता घरामध्ये एवढा पसारा पडला होता की काय विचारूच नका. कारण का दिवसभर पल्लवी दुसरं काम करते, उन्हाळ्यामुळं चिंचपोळ्याचं काम ती करते. कारण का तुम्हाला सांगतो, बसून घरी काय करायचं, 2 पैसे भेटतील, काय 100 येतील, 200 येतील, त्या हिशोबाने ती काम चालवत होती. तर मी तुम्हाला दाखवतो का तिचं काम सुद्धा. हे मंडळी आपलं पल्लवीचं दिवसभराचं काम. बघा दिवसभर अशा प्रकारे ना चिंचा वगैरे 20 किलो चिंचा आणली होती. आणि 20 किलो चिंचामध्ये आता काय 10 ते 15 किलो झाले. आणि अजून काय फोडायचं राहिले. तर तुम्हाला मी याचा सुद्धा ब्लॉग बनवतो. उद्या परवा येईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती की पल्लवी किती चिंचा फोडल्यानंतर त्याला किती पैसे भेटतात ते तुम्हाला मी सांगतो. तर बघा आमचा कार्तिक बाबा मम्माला म्हणतो की मम्मा मला मोबाईल दे म्हणून. हे काय पैसे मोबाईल पाहिजे. तर मंडळी, तुम्ही सांगा आमच्या कार्तिकला मोबाईल बघणं चांगला का सांगा बरं. मोबाईल बघून पप्पा मारतो ना, पप्पा मारतो मोबाईल बघितला, त्यामुळे मोबाईल नाही बघायचा. तर बघा म्हणजे आता अशा प्रकारे घर वगैरे स्वच्छ झालं आहे. आणि आता आपण सगळं साफसफाई वगैरे झालेलं आहे. आणि आमचा कार्तिक सुद्धा एक ब्लॉगर आहे. आमचा कार्तिक छोटे छोटे व्हिडिओ बनवतो. हा ना कार्तिक, छोटे छोटे ब्लॉग असतात त्याचे, डेली ब्लॉग, काही खेळाचे ब्लॉग, अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे ब्लॉग असतात. तुम्ही त्याचा व्हिडिओ जर तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तर तुम्ही नक्की त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या बाळासुद्धा नक्कीच सपोर्ट करा. तर बघा आता मंडळी, आता पल्लवी गेली आपल्या किचनमध्ये. आता किचनमध्ये संध्याकाळची तयारी करणार आहे. आज संध्याकाळी स्वयंपाक काय करणार आहे आपण ते म्हणजे बघूया. स्वयंपाकामध्ये आज काय बनवणार आहे तर तुम्हाला आपण दाखवूया आमचं छोटंसं किचनसुद्धा. पल्लवी काय करणार स्वयंपाक मसाला भात. बघा आज आम्हाला खूप उशीर झाला शूटिंग वगैरे काढून यायला. आणि त्यामुळे पल्लवीला सुद्धा आता कंटाळा आलाय. आणि पल्लवी काढणार आहे, फक्त करणार आहे आपला मसाला भात. तुम्हाला नक्की मसाला भात सुद्धा दाखवतो कशा प्रकारे झाले ते. आणि आपण जेवण करताना सुद्धा दाखवतो. तर बघा मंडळी, हे असं आहे आमचं छोटंसं किचन. बघा ह्या साईडला आपली शेगडी वगैरे आहे. आणि बघा ह्या साईडला आपल्या भांड्याचे वगैरे मान्या वगैरे सगळे आहेत, डबे वगैरे, हे सगळं माळणी वगैरे. बघा हे असं सगळं पहिले स्वच्छपैकी धुवून वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले. कारण का सगळं धुवून ठेवलं तरच एक बाईच्या हाताला एक कला असते आणि घर छान दिसतं. त्यानंतर आता पल्लवी चालली आपलं मसाला भात बनवायला. आणि हे आहे आमचं पाण्याचं झार. हे पाण्याचं झार काय घेतलं तुम्हाला सांगतो मंडळी. कारण का एकदा आमच्या इथलं थंड पाणी भेटतं. आणि 10 ते 5 रुपयाचं पाणी आणलं तर बघा 10 रुपयाला आपल्याला 20 लिटर पाणी भेटतं. आणि 5 रुपयाला 10 लिटर अशा प्रकारे पाणी भेटतं. आणि ह्या झारमध्ये कमीत कमी मला असं वाटतं 12 तास पाणी गार राहतं. त्यामुळे मी हे झार आणलं. आणि माठ किंवा डेरा का ठेवून तुम्हाला सांगतो. कारण गेल्या वर्षी मी माठ आणलं होतो. तर त्या माठामध्ये काय व्हायचं, पाणी खूप जिरायचं आणि जिरून पाझरायचं, म्हणजे डेरा पाझरायचा आणि निम्मं पाणी हे पाझरूनच खाली व्हायचं. आणि सारखं आणून म्हणजे पाणी आणायला जायला थोडंसं लांब आहे. त्यामुळे म्हटलं की यावेळेस 500 रुपये खर्च होऊ द्या, पण कायमचंच होईल म्हणून अशा प्रकारे झाड आणलेलं आहे. आता बघा पल्लवी आपलं मसाला भात करण्यासाठी घेतली आहे. कांदे, लसूण, बटाटा. आणि आता स्वयंपाकाला चालू करणार आहे. तर आपण चला बघूया आता स्वयंपाक काय करणार आहे. तर मंडळी बघा, पल्लवीचं आपलं बघा टोमॅटो चिरून झालेला आहे. त्यानंतर बघा कांदासुद्धा छान लांब कांदासुद्धा चिरून झालेला आहे. आणि बघा आमची माला बघा कसं बसले का, पल्लवीचं तर काम चालूच आहे. आणि बघा कार्तिक बघा मालक, त्या मालकाला काही टेन्शन नाही कमवायचं टेन्शन, नाही आणायचं टेन्शन, फक्त मम्मीला आणि पप्पाला सतवायचं आहे का नाही. आणि मोबाईल द्या म्हणायचं.
तर आता मंडळी अशा प्रकारे आपलं मसाला भातच तयारी चालू आहे आणि अशा प्रकारे मसाला भातच तयारी झाली किंवा आपण आता पल्लवी मसाला भात करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मसाला भात हा पल्लवी कसे बनवणार आहे आणि आपण मसाला भात खाऊ म्हणून तुम्ही असं शेवटपर्यंत बघा आणि आपला मसाला भात कसा झाला ते तुम्ही सुद्धा नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर मंडळी आता पल्लवी आता आली किचनमध्ये सगळं चिराचिरीचं काम सगळं झालेलं आहे आणि आता पल्लवी बघा आता फोडणीला चालू करणार आहे. तर पल्लवीला तुम्हाला सांगतो की पल्लवीला मसाला भात कशात करणार आहे. तर मसाला भात करणार आहे आपला बघा ह्या कढईमध्ये आणि बघा सगळं आपलं छानपैकी चिरून वगैरे सगळं घेतलेलं आहे. तुम्हाला त्या दाखवलं आहे कढीपत्ता लसूण वगैरे वाटून आणि बघा आपलं लसूण काय अशा छोट्याशा याच्यामध्ये वाटलं बघा. अशा प्रकारे आपलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलं आणि आता त्यानंतर आता पल्लवी फोडणीला चालू करणार आहे. तर बघा आता पल्लवीची हाईट कमी आहे त्यामुळे पल्लवीला खाली पाटा घेऊन मग वरती स्वयंपाक करावं लागतं. तर आता पल्लवी शेगडी पेटवली आपलं कॉक बंद होतं मी कॉक करतो चालू. तर मंडळी कॉकचं वास येत होता. तर मंडळी मी गॅस चालू केलो तर बघा गॅसचं थोडंसं लिकेज झाल्यासारखं मला वास येत होतं त्यामुळे मी परत थोडंसं वरती दगड ठेवलो आणि आता पल्लवीला म्हणलं की स्वयंपाक चालू कर. तर बघा पल्लवी आपली गॅस पेटवली आणि कढई वगैरे ठेवून आपलं स्वयंपाकाची तयारी चालू केली. त्यानंतर बघा पहिलं टाकायला लागले आपलं तेल टाकली आपली 2 चमचे. त्यानंतर आपला तेलामध्ये छानपैकी आपलं तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर बघा त्यामध्ये टाकणार आपले जिरे मोहरी टाकणार आहे. मोहरी टाकली हे बघा जिरे आणि त्यानंतर बघा आपले जिरे टाकायला लागली आणि जिरा आणि मोहरी आपली तेलामध्ये छानपैकी तडतडली की मग त्याच्यामध्ये टाकणार आहे परत आपला लांब चिरलेला कांदा. तर अशा प्रकारे कांदा म्हणजे टाकला ना खायला छान लागतो. त्यानंतर बघा टाकला आपला कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर आणि त्यानंतर बघा लसूण आणि कोथिंबीरचं वाटण. खडा मसाला सुद्धा टाकणार आहे. आणि बघा त्यानंतर काय घेतली तर बघा आपला हे काय म्हणता कांदा आणि आपला कांदा छानपैकी परतायला आपल्याला 5 मिनिट द्यावं लागतं. बघा आपली कढईमध्ये किती छान दिसायला लागले. त्यानंतर बघा पल्लवी आपलं टाकते आपलं काय खडा मसाला पल्लवी. तर बघा हे आपलं खडा मसाला दालचिनी टाकते म्हणून कारण का दालचिनी टाकलं थोडंसं आपल्या भाताला छान चव येते. आणि त्यानंतर काय तेजपत्ता. त्यानंतर घेतल्या बघा पल्लवीनं आपलं तेजपत्ता. तर मंडळी बघा तुम्हाला सांगतो आपण मसाले भात हा कुकरमध्ये करतो त्याच प्रकारे आपण पातेल्यामध्ये सुद्धा करतो. तर आज पल्लवीनं थोडंसं वेगळं केलं आहे की म्हणले की आज थोडंसं कढई मसाले भात करते म्हणून. तर कढईमध्ये मसाला भात करणार आहे. तर बघूया आपण कढईमध्ये मसाला भात आपला कसा होतो. आता पल्लवीचं तर काम चालूच आहे की मसाले भात बनवायचं पण आपण बघूया कढईमधला छान लागतो पातेल्यामधला छान लागतो का कुकरमधला छान लागतो काय. चला मग. तर बघा मंडळी आपलं छानपैकी मसाला परतलेला आहे हो का. आणि बघा त्यानंतर टाकले आपलं हळद आणि हळदीचं प्रमाण आपण थोडंसं कमीच वापरायचं कारण आपण हळदीचं प्रमाण थोडं कमी ठेवलं ना की आपले हात खाताना पिवळे वगैरे काय होत नाहीत. बघा अशा प्रकारे आता आपलं हळद टाकून झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं कांदा आणि टोमॅटो काय बटाटा आणि टोमॅटो हे असे दोन्ही म्हणून एकत्र टाकणार आहे.
वा वा वा, मसाला तर काय भारी झालेला बघा. आणि मग त्यानंतर आपलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे का नाही. मीठ त्यानंतर मग आपलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि मीठ टाकलं की आपला टोमॅटो छानपैकी शिजतो कढईमध्ये. त्यामुळे आपण अगोदर मीठच टाकायचं आणि एक 5 मिनटं ते 3 मिनटं आपण त्या टमाट्याला छानपैकी तेलामध्ये शिजू द्यायचं. कारण का तुम्हाला सांगतो, छान म्हणजे जे टमाट्याचं जे काय सॉस असतं ते छानपैकी उकडलं की त्याचं पाणी सुटतं, त्याचं तेल सुटतं आणि ते खायलासुद्धा खूप छान लागतं. मंडळी, आता आपला टोमॅटो छानपैकी शिजून झालेला आहे. आणि शिजून झाल्यानंतर आता पलवी टाकणार आहे पाणी. तर बघा, पाणी हे आपल्या जेवढे तांदूळ आहे त्याच्याप्रमाणेच घ्यायचं. कारण जास्त घ्यायचं नाही. जास्त घेतलं तर पाणी म्हणजे आपले खिचडी जी काय ती खूप म्हणजे मसाला भात जो काय तो खूप पिचला होतो. तर त्या पलवून टाकले 1 तांब्या आणि त्यानंतर बघा दुसरा टाकते 1 तांब्या, म्हणजे दुसरा टाकते परत अर्धा तांब्या. आणि मग तुम्ही सांगा मला, जर 1.5 तांबे जर मसाला भातासाठी जर पाणी टाकलं तर मग तांदूळ किती घ्यायला पाहिजे सांगा बरं. तर मंडळी, आता पल्लवी घेणार आहे 1.5 वाटी तांदूळ. तर चला आता पल्लवी बघूया तांदूळ कोणता वापरणार आहे आणि त्या तांदळाचा भात कसा होतो आपण बघूया काय. त्यानंतर बघा मंडळी, आपली पल्लवी चालली आपली कशाला, आपले तांदूळ धुवायला. तर बघा, तांदूळ घ्यायला आपण किती घेतले, 1.5 तांबे पाणी टाकलो आहे. तर आपण 1.5 वाटी तांदूळ घेणार आहोत. आणि तर तांदूळसुद्धा संपलेले आहेत आणि आता तांदूळ आणावं लागणार आहेत. पहिले तांदूळ कोणते कोणते आहेत? कोलम आपले तांदूळ आहेत. हे आहेत आपले 60 रुपये किलो. आणि ह्या तांदळाचा भात छान होतो. चालते, घ्या धुवून. तर बघा मंडळी, आता पल्लवी ते तांदूळ धुवणार आहे. आणि आपलं तांदूळ धुवून होचतोवर बघा, आता हे आपले ह्या साईडलाच बेसिंग आहे आणि ह्या बेसिंगलाच आता पल्लवीने तांदूळ धुवून घेणार आहे. आणि पल्लवीने तांदूळ धुवून घेते तोपर्यंत बघा, आपलं तुम्हाला सांगतो की आपली जे काय आपण फोडणी टाकलो होतो ती फोडणी छानपैकी आपल्याला ती थोडंसं आदन आलं पाहिजे, पाणी गरम झालं पाहिजे. मग त्यानंतरच आपला भात लवकर शिजतो. नाहीतर तुम्ही गार पाण्यामध्ये जर करचाल किंवा पाणी आपलं अजून तो मसाला टाकलेलं पाणी जर गरम झालं नसेल तर तो भात व्हायला थोडंसं वेळ लागतं. तर असं तांदूळ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर जे काय वरचं पॉलिश केलं असेल, काही औषध वगैरे असेल ते सगळं निघून जातं. तर आता अशा प्रकारे आपलं पल्लवीचं धुवून झालेलं आहे. आणि त्यानंतर बघा मंडळी, मी तुम्हाला दाखवतो बघा, हे जे काय आपलं मसाला आहे बघा, ते किती छान दिसायला लागलं. आणि तर त्यानंतर बघा, पल्लवी आपलं धुवून घेतल्यानंतर गॅस थोडंसं मोठं केली, कारण का अजून पाणी गरम झालं नव्हतं. आणि पाणी गरम झाल्यानंतरच टाकावं लागतं. कारण का तुम्हाला सांगतो, पाणी गरम झाल्यानंतर माहितीच आहे तुम्हाला, भाताला शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर बघा मंडळी, आपलं मस्तपैकी तांदूळ धुवून झालेले आहेत, कोलम तांदूळ. आणि कोलम तांदूळाचा मसाला भात छान लागतो. जास्त महाग नाही आहेत, फक्त 60 रुपये किलो आहेत. आणि जास्त महाग खाण्यापेक्षा किंवा खूप कमी खाण्यापेक्षा हे आपल्या मीडियम माणसासाठी एकदम छान आहेत. तर आपलं गॅस मोठं केले, तांदूळ वगैरे धुवून झालेलं आहेत. आणि आता पल्ले टाकणार आहे आपलं आता तांदूळ. पल्ले झालं का? तर बघा, आता आपले छानपैकी पल्लेने टाकते आता तांदूळ. तर बघा मंडळी, आपल्या कढईमधला भात तुम्ही कधीतरी करून बघा. कढईमधला भात सुद्धा किती छान लागतो पण बघूया. आणि आम्ही सुद्धा कधी केलो नव्हतो, पण तुमच्यासाठी आज आम्हाला खास करावा लागला. तर आता पल्लवीने छानपैकी आपले तांदूळ टाकून झालेले आहेत. आणि तर त्याला थोडंसं फिरून वगैरे घ्यायचं, सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण एक 10 ते 15 मिनटं गॅसवरती शिजायला सोडूया.
तर बघा मंडळी अशा प्रकारे आता आपलं भात शिजायला सोडलेलं आहे. आता हे आहे आपलं कढईमधला भात. कलर तर खूप छान दिसायला लागला आहे. तर पल्लवी बघते आपले मीठ आहे का नाही बरोबर म्हणून. आहे का पल्लवी मीठ? छान आहे. वा वा वा. मग आता किती वेळ लागेल भात व्हायला? 15-20 मिनिट लागते भात व्हायला. 15-20 मिनिट लागणार आहे मंडळी. तोपर्यंत आपण आपला कार्तिक काय करतो बघूया. तर अगं मंडळी आपला आता भात छानपैकी शिजायला चालू झालेला आहे. आणि आता पल्लवीला लागलेली आहे भूक. कारण भात होस्तवर का पल्लवीला आता सण होणार नाही म्हणून तेवढी तिला भूक लागली आहे. आणि त्यामुळं का ती शेंगा चटणी आणि चपाती खायला चालू केली. बघा पल्लवीचं काम. त्यानंतर बघा ही आपली शेंगाची चटणी आहे. बघा या अशा प्रकारे आपण म्हणजे घरीच शेंगा चटणी वाटून ठेवतो. तुम्हाला शेंगा चटणीसुद्धा रेसिपी नक्की दाखवेन एका दिवशी. अवका पल्लवीचं खायचं. एका साईडला भाताला फोडणी मारली आणि एका साईडला आपलं खायचं चालू झालं आहे. तर मंडळी आता आपण जाऊया. पल्लवी भात झाला आहे. बघू कसं झाला भात. तर बघा मंडळी आपण छान आपल्या बारीक गॅसवरती मसाले भात केलो आहे. तर बघा मसाला भात. वा 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 काय भारी भात झाला आहे. आणि बघा त्यानंतर आता गॅस बंद करणार पल्लवीनं. झाला भात. चला आता आपण जेवण करून घेऊया. चला घ्या प्लेट वगैरे. तर बघा मंडळी आपला कढई भात किती छान तयार झालेला आहे. आणि त्या पल्लवीनं का सगळ्यांना ताटामध्ये वाढून द्यायला चालू केली. बघा पहिला दिले कार्तिकला आणि त्यानंतर पल्लवी देते मला. अरे बासर तेवढंच का परत घे. तर अशा प्रकारे भात झालेला आहे. आणि त्यानं सोबत भातासोबत आहे आपलं बघा हे असं गावाकडनं आणलेलं छानपैकी लोणचं. वा वा काय लोणचं झालं आहे. बघा लोणचंसुद्धा काय भारी झालं आहे. आणि मला लोणचं उन्हाळ्यामध्ये तर खूप आवडतं. अशा प्रकारे लोणचं आणि भात आता मी खाणार आहे.